नमस्कार. आपल्या नावाचे अध्यक्षर सुद्धा ये, यो, भा, भी, भू, धा, भा, दा, भे या अध्यक्षरांपासून सुरू होत आहेत. तर आपली धनुरास आहे. अग्नितत्वाच्या खाली येणारी गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली येणारी ही धनुरास ही माणसाला अत्यंत कणखर बनवत असते. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये घडलेल्या गोष्टींमुळे यांच्या जीवनामध्ये अत्यंत अनुभवाचे क्षण हे जगत असतात आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती त्याच्यानंतर येणाऱ्या पुढच्या पिढींकरता हे नक्कीच एक योग्य पद्धतीचे मार्गदर्शक ठरतात, इतकं मात्र नक्की. खरं बघायला गेलं तर स्वतःच्या जीवनामध्ये सात्विक आचरणापासून सात्विक आहार या लोकांनी जर या गोष्टीचा अवलंब केला तर नक्कीच यांची उत्तम प्रगती होऊ शकते. पण धनुरास ही खरं बघायला गेला तर अग्नितत्वाच्या खाली आल्यामुळे बहुतेक याच्यातली जी माणसं आहेत ती विलासितेतच रम्य आपल्याला दिसतात. बऱ्याच वेळेला बरेचसे निर्णय हे लोकांच्या विरुद्ध घेतात आणि स्वतःच्या मनाने मात्र ते सिद्ध करण्याच्या पाठी धावतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला जीवनाच्या उत्तरार्धामध्ये अशी माणसं एकटीच आपल्याला सापडतात. तशा पद्धतीच्या गोष्टी होऊ नयेत याच्याकरता या लोकांनी पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त उपयोग करावा. स्वतःच्या गुरुग्रहाला मजबूत करण्याकरता जमलं तर केळ्याच्या झाडाखाली गुरुची प्रतिमा स्थापित करून त्याची पूजा करून नंतर ती गुरुची प्रतिमा गुरुजींना विधिवत दान करणं याचा सुद्धा उत्तम पद्धतीचा फायदा त्यांना या गोष्टीने होऊ शकतो. पुढची रास बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.